मितवा. बस निघणारच होती. तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा असा समोर आला. संपूर्ण बस भरली होती. बसायला जागाच नव्हती. आयुष्य पण असे आहे ना, केव्हा केव्हा अशा गोष्टी घडवून आणतं की आपल्याला त्या माहितीच नसतात. संपूर्ण बस भरलेली होती. पाठीमागून मागची सीट मोकळी होती, म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते. थोड्या वेळाने समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली आणि येऊन शेजारी गप्पच बसली. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती, तिचा लग्न अगोदरचा प्रियकर होता. पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं, कारण तिचं लग्न झाल्यामुळे ती साडीमध्ये होती. तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत असतो. ती त्याच्याकडे बघतच असते. अजूनसुद्धा तो तसाच होता, पहिल्यासारखाच. त्याला चष्मा लागला होता, पण त्याचे केससुद्धा पिकलेले नव्हते. थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्याने मला ओळखली नसेल, असं तिला वाटलं. ती खूप उदास होती. तिला वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं, आत्तापर्यंत ज्याला विसरूही शकले नाही, ज्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात, पण त्याने मला ओळखलंच नाही. मान्य आहे की त्याचे लग्न झालं आहे आणि माझेही लग्न झाले आहे, म्हणून कोणी असं लगेच कोणाला विसरून जातं का? त्याला माझी आठवण येत नसेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात. बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जात नाही. तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात. दोघेजण एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये अशा प्रकारे भेटले होते की दोघांची एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप भांडण झाले होते. दोघेजण एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते. जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे तेव्हा तर आणखीनच जास्तच भांडण व्हायचे. असेच बरेच दिवस जातात आणि ॲन्युअल फंक्शन जवळ येते. दोघे पण डान्समध्ये भाग घेतात. तिला त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं, म्हणून जोराची प्रॅक्टिस तिची चालू असते. तर दुसरीकडे त्याला तिचे सर्व समोर हसं करायचं असते, म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पडण्याची तयारी करतो. सरतेशेवटी ॲन्युअल फंक्शनचा दिवस येतो. फंक्शन चालू होते. प्रत्येकजण आपली वेगवेगळी अदाकारी सादर करतात. तिचा डान्स सुरू होतो आणि सुंदर डान्स ती करत होती. तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायांमध्ये कॉईन्स टाकतो. कॉईन्सवरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते. सगळेजण तिला हसू लागतात. तिला खूप वाईट वाटले आणि ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते. पण त्याला खूप मजा येते. 2-3 दिवस होतात, पण ती कॉलेजला येतच नाही. त्याच्या ते लक्षात येते की ती कॉलेजला येतच नाही, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे तिचं नुकसान होत आहे. तो तिच्या घरचा पत्ता तिला मैत्रिणींना विचारून तिच्या घरी जातो आणि तिला सॉरी बोलतो. त्यानंतर दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होते. दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायचे. दोघांना समजतच नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा फोन येतो मला माफ कर, माझं लग्न ठरलंय, मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत, असं बोलून तो फोन ठेवतो. बस थांबते आणि ती आठवणीमधून बाहेर येते. अजूनही त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. त्याने तिला पाहिलेलंच नव्हतं. तिचा बसस्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का, मला जायचं आहे म्हणून बोलते. ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो, तर काय, तो तिला लगेच ओळखतो. तेवढ्यात ती बसमधून उतरते. तो पण आपल्या पुढे जायचं आहे हे विसरून तिच्यासोबत उतरतो आणि तिला भेटतो. तिला बघून त्याचे डोळे भरून येतात. विचारतो, कशी आहेस? ती बोलते, कुठे होतास इतकी वर्ष? तुला एकदाही माझी आठवण नाही आली? का खेळलास माझ्या भावनांशी? तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना? असं नातं तोडून कधी तुटतं का? तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाचं का नाटक केलंस? तो बोलतो, माझा नाईलाज होता म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पण खरं प्रेम मी तुझ्यावरच केलं आणि अजूनही तुझ्यावरच करतो.
ती बोलते, नाईलाज म्हणजे काय झालं होतं? तो बोलतो, माझा नाईलाज होता. माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की त्यांच्या मुलीसोबत माझं लग्न होईल आणि माझ्या वडिलांची ती शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून. त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं. त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. तुझं कुणाशी लग्न झालं आहे? तू सुखी आहेस ना? ती बोलते, तुझ्या फोननंतर तू कधी परत भेटलाच नाहीस. तुझी खूप वाट पाहिली. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी सुद्धा माझं लग्न करून दिलं. दोघांच्यामध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात. त्यांच्या हातात अजूनही तिने दिलेलं तांब्याचं कडं हातातच होतं. तो बोलतो, दररोज हे कडं मला तुझी आठवण करून देतं. ती बोलते, तुला माझी एवढीच आठवण येते तर तू मला भेटला का नाहीस? तो बोलतो, आता तुझं पण आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे. म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं. म्हणून नाही भेटलो. जीवनातील असा एक क्षण होता की ती मरेपर्यंत विसरू शकत नव्हती. तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो. परत त्या दोघांच्या मध्ये कधीच बोलणं होत नाही, कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबरच घेतला नव्हता. आजही तिला त्याची आठवण येते. त्याच्या आठवणीने तिचे आजही डोळे भरून येतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.